माझ्या या पवित्र भारत देशाची राणीव संपत्ती कोणती असेल, सोलीव संपत्ती कोणती असेल, श्रेष्ठ तत्वातली संपत्ती कोण असेल, भारदस्त संपत्ती कोण असेल, तर तुम्ही आहात माझ्या माईंनो, तुम्ही आहात. म्हणून तुम्ही भंगिऱ्याचं ऐकायचंच नाही. उपवास फक्त 29च धरायचे आणि 30वा उपवास जेवून धरायचा, एकदा जेवून. त्या उपवासाचं नाव आहे बाबाजी सोमवार. आणि बाकीच्या 24 एकादशी आणि 5 परवान्या संभाजी बाबा. याच्या व्यतिरिक्त ज्ञानोबाराय तुकोबारायांनी उपवास सांगितलेले नाही. आणि ज्ञानोबाराय तुकोबारायानं जे सांगितलं नाही ते जर तुम्ही धरीत असताल आणि तरी पण कीर्तनात बसत असताल तर तुमच्या पापानं बाळ्या उभा जळण उभा. काय फायदा आहे का नाही? आणि तुम्ही थोडंसं खाली बस जा, ताठून जाताना बसा बसा. हे कोणी म्हणताना फेरी जा, बसत जा तोर, बस जा. तुमच्या माग बया आहे तर ती काय साधी गरमी आहे का? बसा खाली. विठाला अहो त्या वेळ खर्च करून बाळ्याला पाहायला आल्यात ना, यायच्या पाठीन झाकून गेला बाळ्या. तुम्ही साधं समजू नका. बाबा मी जगात सर्वात जास्त बॉम्बला भेट नाही, मी लाईटला भेट नाही, यमाला भेट नाही, या जगातल्या पवित्र स्त्रीला भेटो. कारण सामान्य ताकद नाही. यांना जे जे भेले का ते या पदावर आलेत. एक विनोद म्हणून ऐकू नका बरं बाळ्याचं कीर्तन. हे बस रे बापू, बस खाली बस. तुम्हाला एक सांगू का, कांद्यात टुकर येऊन म्हणून काय लावायलेत लोक? साड्या. तळेकरांना शेतकरी, मी शेतकरी ओरिजिनल शेतकरी, ते बी पुन्हा असा उठाडावून शेती करीत नाही. म्हणून तर इतका कडक बोलतो. एक जण म्हणला तू कोणी कीर्तन घेणार आहे? अरे जाय म्हणलं सुंबळ्या. तुला 36 गावून पठ्ठ्याल, तुला 30 गावून पठ्ठ्याल 36 गाव. तू काय ताण घेतो? काळ्या मातीशी रक्त सांडणारा माणूस आहे. साडीला काटे असते का विठ्ठल? बोराट्या, खिळे, हुक, तरी पण डुकर साडीला भिवून मधात घुसत नाही. गळ्यात शपथ खोटं सांगत नाही. महाराष्ट्रात फिरतो ते काय गोळ्या हरपाल्या म्हणून थोडा फिरायलो. बाबा घाणेरडा प्राणी सुद्धा या देशातल्या पवित्र स्त्रीच्या वस्त्राला भेटू. या देशातल्या पवित्र स्त्रीच्या वस्त्राला डुक्कर पण भेट आहे. कुंपण फोडून चाललेत पण साडी तोडून जातच नाही डुक्कर. द्राक्षाला साडीचं कुंपण, टमाट्याला साडीचं कुंपण, वांग्याला साडीचं कुंपण, असं पाहिलं की फिरत डुक्कर. त्याच्यामुळे बापू तुम्हाला खाली बसा म्हणलं. वृंदा नावाची स्त्री इथपर्यंत आलतो ना. वृंदा बाबा काम उचंबळला आणि एक प्रकार पंढरपुरातल्या मालकाच्या हाताने घडला. म्हणून 360 तीर्थापैकी एका तीर्थात पंढरपुरातले मालक बाबा दगड होऊन पडले. त्या दगडाचं नाव आहे शालिग्राम, त्या तीर्थाचं नाव आहे गंडकी. तीर्थ 360 आहेत. हे मी नाही सांगायचं. पाहता देऊळाची पाठ, पाहता देऊळाची पाठ, पाहता देऊळाची पाठ, पाहता देऊळाची पाठ. तीर्थे घडती 360, तीर्थे घडती 360, तीर्थे घडते 360, तीर्थे घडते 360. पाहता देऊळाची वाट, तीर्थे घडती 360, तीर्थे घडती 360, तीर्थे घडती 360. पाहता देऊळाची वाट, तीर्थे घडती 360, तीर्थे घडती 360, घडती 360. एखादं माईक पाहिजे होतं. असू द्या. या 360 तीर्थ
तीर्थापैकी एका तीर्थात विटेवरच्या मालकाला अन्न पाषाण होऊन पडावं लागलं, कामाचा सुळसुळाट. अजून 23 प्रकरण पण वेगळे नाही, इतके नाही सांगत, एकच बस झालं. काशीतल्या मालकाला दिगंबर व्हावं लागलं. आईसाहेबांनी परीक्षा पाहिली, पार्वती आईसाहेबांनी. भिल्लनीच्या पाठी लागे लागे पंचानन ग, त्रिशूळ गेले डमरू गेले गेले व्याघ्रांबर ग, दिगंबर रूप झाला झाला पंचानन ग, नैवम गांजा कसम लिखितम नैवम गिरगावकर लिखितम, हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याशी, जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. कोण जमदग्नी? अत्करी गुरुजी. कोण? 4-5चा अभंग पाठ असणारा आणि 2-4 श्लोक पाठ करून दुसऱ्याच्या नाकात काड्या घालणारा, 5-25 ज्ञानेश्वरीच्या वया पाठ करून दुसऱ्याचे वाभाडे काढणारा. कोण दुर्वास? 5 शीघ्र कुपी लोकांपैकी एक. महाराज दुर्वास ज्या वेळेला वनामध्ये पांडवांकडे गेले, पैसे मागायला नव्हते गेले पूज्यश्री बाबा, जेवायला मागायला गेले, तर पंढरपुरातल्या मालकाचा डोक्यातला घाम पायात आलता. आता माया भक्तायचं कसं करतोय म्हातार. दुर्वास पातला पांडवा छळावयावनी. त्यावेळेला पंढरपुरातला मालक असा दर 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 हालत होता, देव भेट होता ते दुर्वास. कोण जमदग्नी? कोण जमदग्नी? आमच्या मित्राचं नाव जमदग्नी. आणि त्यानं बोलिलं जेवायला, जेवायला बोलिल्यावर त्याच्या घरची चपाती तुटत न, म्हणजे त्या चपातीत इतकी केस, त्याची बायको उंडा तिमताना बी डोस कैचरीत होती. आणि त्याचं नाव जमदग्नी. मी म्हणलं नाव पांचट रे, ते कशाला इतकं गोड नाव तो पांचट वागणं, त्या नावाला बट्टा लागतो ना रे, कशाला हा गावपणा केला असतो. जमदग्नी नाव किती अधिकारी आहे. जमदग्नीच्या पत्नीनं माशाचा संसार पाहिला पाण्यात, आंघोळ करता करता माशाचा संसार पाहिला. बाई साधी नव्हती ना विठ्ठल. ती बाई आंघोळीला गेल्याच्या नंतर, स्नान झाल्याच्या नंतर ओटी पदर असं पाण्यात घालीत होती. तुम्हाला पदर 2 आहेत, एक डोकं झाकायचा, पण तुम्ही ते घेत नाहीत. आता त्याला मी तरी काय करू. आणि एक दुसरा पदर आहे, पूजा करताना साधू महात्मे जे नारळ देतात का, ते ओटी पदरात घ्यावं लागते. घेत जा पदर, काय होते बरं, काय बरं घ्यायचाच नसेल तर पप्प्याच्या बापाला सांगायचं पदराचे पैसे खर्च करू नका, येतानाच कापून आणायचा. आणि एकटीन नाही, 5-5 जणी 50 जणीनं मैत्रिणी व्हायचं, ते सगळे बैल जमा करायचे आणि त्या 50 बैलाला म्हणायचं की आता तुम्ही साड्या आणताना पदर कापून या. मग दुकानदाराने विचारलं त्याच्यातल्या एका बैलाला, प्रतिष्ठित बैल होता जरा हळीचा होता, तर त्या बैलाला दुकानदाराने विचारलं की साडीमधली 40% खर्च पदरालाच असतोय. ते म्हणले 50% असू दे पण कापून दी. दुकानदारानं सांगितलं बऱ्यापैकी पैसे कमी करीन. म्हणले तेच तर पाहिजे होतं. मग जिच्या मालकानं पदर कापून आणला तिनं पदर घेत जाऊ नका, पण जिच्या मालकानं साडीला पदर आणलाय का तिनं घेत जा, तुमच्या चपला सगळं पाया पडतो. बरं डोक्यावरच घ्यावा असं काही नाही विषय. बरं असं काही विषय नाही. मी लय बोंबलायलो कीर्तनात बाबा, मी वाचिल्याशिवाय बोलत नाही. वारकरी संप्रदायातल्या वक्त्यानं मनचं सांगणं बाबा, गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतंय. मी पुराण वाचतो माझ्या माईनं. तुमचं का मग घराला घर आहे का बांधाल बांध आहे का, तुमच्या चुलीच्या धुकण्यानं मग डोळे आंधळे झाले, काय एवढी गरज आहे मला तुमच्यावर बॉम्ब टाकायची. पण सांगू का, माझा भारत देश तुमच्या ताब्यात आहे. का ताब्यात आहे बाबा? हा जगातला किती जरी विद्वान बाप असेल पण पोराला 25% टाइम देऊ शकतो, माय मात्र 75% वेळ देऊ शकते. म्हणून आपल्या मुलाला घडवायची ताकद माझ्या माईनं तुमच्यात आहे. आणि या देशातली मुलं जर तुम्ही घडविले तर माझा भारत देश महासत्ता व्हायला 1 वर्ष पण लागणार नाही. त्याच्याकरता तुम्ही चुका करायचं नाही, भंगिऱ्याचं ऐकायचं नाही. हो, भंगिऱ्याचं जरासं ऐकलं
पंढरपुरातल्या मालकिनीनं 7व्या अवतारात एका भंगिऱ्या महाराजाचं, येडगळ महाराज होतं ते का लय शहाणं होतं का, आणि त्या महाराजाचं पंढरपुरातल्या मालकिनीनं 7व्या अवतारात बाबा ऐकलं सीताई साहेबानं, तर 6 महिने 26 दिवस एकटीलाच बसावं लागलं राक्षसणीच्या दाताचा वास घेत. रावण खरा महाराज होता का? नाही. म्हणून चुकीच्या लोकांचं ऐकायचं नाही. पाणी जर चुकीचं पेलं तर फक्त संडास लागेल, उलटी होईल, पोट दुखल, अण्णा त्याच्यासाठी गोळ्या येतात. पण महाराज जर चुकीचा शोधला तर पिढ्याने पिढ्या मातीत जातात. म्हणून साधू चुकीचा शोधायचा नाही. पाणी पिना छान के, गुरु करना पछान के. साधू अधिकारी पाहिले पाहिजे, अधिकारी पाहिले पाहिजे, साधू महात्मे बघितले पाहिजे. चला, पाण्यातला माशाचा संसार पाहिला. पाणी आणायची ओटी, घरी आल्याबरोबर मालकाचे पाय धुवायची. त्या दिवशी पाणीच नाही. आवाज दिला, रेणुका, ए रेणुका, नाव घेत जा ना. तुम्हाला काय लाज वाटत ती पप्याच्या माईचं नाव घ्यायला? ती का माग लागून आली का तुमच्या? तिच्या बापानं गथुडं दिलं तुम्हाला सांभाळायला, याची जरशी वाटावं का नाही? कशाला करायचे कीर्तन सत्य? कशाला? आपल्याला जर गुण येत नसेल तर कशाला ऐकायचे कीर्तन? बाबा माझ्या लहानपणी मी एसटीनं, लहानपणी म्हणजे आता फिरत होतो, आता हे तुमच्यासारख्याचा जर आशीर्वाद आला म्हणून त्या घरच्या वाहनात बसायलो. नाही तर मी कवा एसटीलाच लटकलेला, सीट माझ्या नशिबात कवाच नाही. पिशवी बागला तर वरी ते धरलेला दोन डुका. हो, आणि कोणी येऊन मला ढकला, ए सारखा मामा. कोण डॉक्टर मला म्हणायचं, ए मामा, धोत्रामुळं. हो, ते पॅन्टीवाल्याला हिशोबात बोलत येत ना लोक. धोत्राला कोणी म्हणलं सारखा मामा. कंडक्टरला म्हणलं तुला काय धोत्राची ॲलर्जी रे? तुझ्या डबक्यातल्या नोटावर धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही. तू काय मला सारखा मामा म्हणायला? काय असं चल, काय सांगू लागू रेणुका मातेचं. हो, का नाही पाणी आलं ग मालक? आज सकाळपासनं पदरात पाणी येत नाही. डोळे झाकून पाहिलं तो माशाचा संसार पाहिला. बाबा पोराला बोलिले एका 4 पैकी एकाला हातात खडगं दिलं आणि सांगितलं, ए टाक तोडून हिचं डोकं. परशु छानला. त्यांना म्हणतात जमदग्नी. आणि अशा जमदग्नीची सुद्धा बेजारी कामानं केली, दुर्वासाची सुद्धा बेजारी कामानं केली. आणि एवढ्या मोठ्या अधिकार तत्वावर पोचलेल्या लोकांना जर काम बेजार करीत असेल तर काम जिंकणं किती अवघड आहे. आणि हा जिंकला की नराच्या यादीत येता येते. एक जण म्हणला, शक्तिशाली माणसाला नर म्हणतात, सुमळ्या ओळही दाबायची का रे? का बराच खांदायची? त्याला कुठं नर म्हणत असते? एक जण म्हणला, जास्त लग्न केल्यावर नर. चित्रकेतूला 1 कोटी लग्न झालते. 1 कोटी लग्न चित्रकेतूचे. रावणाचे 80,000, दशरथ राजाचे 703, 1800 गोपीचंदाचे, 1200 जनकाचे. इतके लग्न झाले तरी नराच्या यादीत नाही. ते 1-2 1-1 2-2 करणारे कशाला चिपटी हलवायच्या? नराच्या यादीत येण्यासाठी काम जिंकणं अत्यंत गरजेचं आहे. नराच्या यादीत येण्यासाठी भोगवादी जीवन संपवणं अत्यंत गरजेचं आहे. मग नराच्या यादीत येतो. काम त्याच्याशिवाय जिंकत नाही. काम लय बेकार, हो लय बेकार काम. तुम्हाला सांगतो, शेवटच्या 1-2 मिनिटात पण काम बेजार करतो. एका साधूला आयुष्य 100 वर्षाचं, 100 वर्षाचं आयुष्य एका साधूला. आणि पूर्ण जीवनभर बाबाजी त्या साधूनं एवढी साधना केली, एवढी साधना केली की तो साधू मरायच्या आधी 20 मिनिटानं पर्णकुटीच्या बाहेर विमान उभं होतो. त्या साधूला नेण्यासाठी पर्णकुटीच्या बाहेर विमान उभं होतं. काम्या किती महाराज हरामखोर आहे, किती नालायक आहे काम्या, किती नालायक आहे. पर्णकुटीच्या बाहेर विमान आलं. 2 पार्षद होते. पार्षदाच्या हातामध्ये हार होते. एका पार्षदानं पायघड्या टाकल्या होत्या. पर्णकुटी ते विमान, स्वर्गातल्या पायघड्या आल्या त्या, स्वर्गातल्या. हारही तिथल्या फुलांचा होता. सुवर्ण कमळाची फुलं होती.
पार्षद आलते, भगवान विष्णू परमात्म्याने पाठवलेले, पंढरीतल्या मालकाने पाठवलेले पार्षद विमान होतं ते विमान, आणि ते आपलं विमान नव्हतं, हे टपराचं. हे वातावरण बदलल्यावर लगेच मधली एक बाई सांगते, कृपया यात्रीगण ध्यान दीजिए, मौसम बहुत खराब है, अपनी अपनी पेटी बांधून मिळालं मरतुरे बाळा. आता ती बाई येऊन सांगते पुटून, काय बरं तर माणूस ते, बरं ते विमान का झाडावर टेकता येतं का कुठं टेकता येतं, पडलं की गेलं. ते विमान नाही, हे विटेवरच्या मालकाने पाठवलेलं पुष्पकारुडोभय स्थिता सुंदौ उपसुंदो स्थितायाम पार्षदो भयव्याप्तियाम यज्जायते सर्व वायुर सुवेगोस्तते वचा. जाबाली नावाच्या साधूंचं वाक्य आहे. ते विमान उभे, महाराज बघायलेत, आपल्याला आता 20 मिनिटांनी मरायचंय आणि आता या विमानात बसून जायचंय, पार्षद आपल्याला घेऊन जाणार आहेत. पण राहिलेल्या 5-6 मिनिटात महाराजाला जाता जाता तहान लागली. काम किती बेकारी पहा, 7 मिनिटं आयुष्य राहिलं आणि तेवढ्या अवकाशात पाणी मागितलं, पण नेमकं तितक्याच टायमात महाराजाच्या पर्णकुटीत कोणी नव्हतं. महाराजाला उठता येत नव्हतं आणि आवाज दिला, अरे पाणी देईल का कोणी. आवाज जोरात, 2 आवाज गेले, पण 3रा आवाज, दुपारची वेळ होती, आपल्या मालकाची सासऱ्याची भाकरी घेऊन या पवित्र भारत देशातली एक माऊली शेतामध्ये भाकरीचं टोपलं घेऊन चालली होती. महाराजांच्या पर्णकुटीपासून रस्ता होता. 3रा आवाज तिच्या कानावर पडला, अरे पाणी देईल का कोणी. तिने विचार केला, महात्मा पाणी मागतात. त्यांच्या पर्णकुटीच्या दारात टोपलं टेकलं, महाराजांच्या माठातला ग्लास भरून घेतला, महाराजांच्या हातात दिला. आयुष्य महाराजांचं 2 मिनिटं शिल्लक आहे, 2च मिनिटं शिल्लक आहे. महाराज खिडकीतून विमान पाहू लागले. बाबाजी विमाने, पार्षदाच्या हातात सुवर्ण कमळाच्या फुलाच्या माळा आहेत. एका पार्षदानं पाय घड्या टाकल्यात. महाराज 2 मिनिटाच्या नंतर विमानात बसून संभाजी बाबा ते स्वर्गाला जाणार आहेत. पंढरपुरातला मालक इंद्र, यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, विद्याधर, लोकपाळ, दिग्पाळ, चारुहास, परमहंस हातात फुलाची वंजुळ भरून येतं. महाराज विमानात बसले की वरून पुष्पाचा वर्षाव करायचा. ह्या देवता आहेत, सगळ्या देवता सगळ्या नाना वरून पुष्प टाकणार येतं. आणि महाराजाचं 1.5 मिनिट आयुष्य शिल्लक आहे. आणि तेवढ्या अवकाशात त्या बाईनं पाण्याचा ग्लास दिला. बाई तारुण्य अवस्थेतली होती आणि त्या 1.5 मिनिटातलं पुन्हा अर्धा मिनिट आयुष्य गेलं. आता 1च मिनिट शिल्लक राहिले आणि तितक्यातच महाराज म्हणले, तरुणपणी भेटली असती ती संलग्न केलं असतं. आयुष्य किती राहिलं होतं माहिती आहे? 1 मिनिट. तारुण्यात जर भेटली असती तर हिच्यासोबत लग्न केलं असतं. बाबा 0 सेकंदात विमान नाहीचं झालं. तरी तपोबळी जन्मधरी, तरी तपोबळी जन्मधरी, तरी तपोबळी जन्मधरी, वासनेचा संग होय अंतकाळी, वासनेचा संग होय अंतकाळी, वासनेचा संग होय अंतकाळी, वासनेचा संग होय अंतकाळी, तपोबळी जन्मधरी, तरी तपोबळी जन्मधरी, तरी तपोबळी जन्मधरी. वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. महाराज 1 मिनिटानं वासनेनं घाण केली. इतकी वासना बेकार आहे, इतकी वासना बेकार. बाबा या भारतीय संस्कृतीतला फार मोठा एक महात्मा, या कडीचं त्या कडीला गंगेतून जायचं होतं. गंगेतून जाण्यासाठी नावेची गरज होती. खरं तर त्या साधूनं मनात आणलं असतं तर गंगेनंच रस्ता द्यायला असता, पण त्या साधूनं मनात आणलं नाही आणि नावेत बसण्याचा विचार केला. काम्या किती बेकार आहे. 1 मिनिटानं काम्यानं सगळं नासून टाकलं आणि हा काम जिंकला की नराच्या यादीत येता येते. आधरीव साधू या देशातला गंगेच्या तीरावर आवाज दिला, रे पलीकडे जायचंय, बसा महाराज. महाराज नावेत बसल्याच्या नंतर लक्षात आलं नाव हाकणारी पुरुष नाही स्त्री आहे. मग महाराज म्हणले आपण बसायला नव्हतं पाहिजे कडे. आता करता काय, बघता बघता 5-50 फूट नाव नदीत गेली. दोर सुटला गेला आणि नदीच्या मध्यपात्रात नाव आल्याच्या नंतर ती आद्रिका नावाची देवांगना आहे. ती काही सामान्य स्त्री होती का, पाहती कवाडाकडून चलती भिताडाकडं. ती आद्रिका नावाची देवांगना आहे, आद्रिका नावाची देवांगना. आणि तिला ते सौंदर्य, तनुगंध हा सगळा पाहिल्याच्या नंतर बाबा त्या साधूच्या अंतकरणात काम उत्पन्न झाला आणि पारणीर स्पर्शो स्थित स्पर्शा पारणीरो स्पर्शा. हाताला स्पर्श केला, हात झटकला. महाराज त्यानं सांगितलं काम आतापर्यंत बांधून ठेवला होता, फक्त फुकून द्यायचा राहिला होता. बांधून ठुलता फुकून द्यायचा राहिला होता, पण फुकून न दिल्यामुळं त्या गाठोड्याचं बिरडं सुटलं आणि तू आवडली, आता तुझ्यासोबत लग्न करायचं. मग तिथं काय कमी आहे महाराज.
हे आपल्या लग्नात मंगलाष्टक म्हणणारे कमी नाही तर साधूला कमी असतील का? आपल्याकडे किती मंगलाष्टक, ताई ग बाई ग अंशराम तात्याचा भग्या सखाराम तात्याची संगी. काय मला वाटतंय इतका पांचटपणा बाबा, पांचटपणा सुद्धा ह्या पांचटपणाला लाजत असेल. मला कधी कधी लग्नाला जायला योग येत नाही. संभाजी बाबा आपण अण्णांकडे गेलतो त्यांच्या कार्यक्रमाला जालन्याला, वेळेत वेळ काढून अण्णांचा लय आग्रह गेलो. पण मी ज्या लग्नात गेलो त्या पोराच्या बापाला सांगत असतो, बाबा मी लग्नाला बसलो ना तर मंगलाष्टक चांगले म्हणायला लाव, नाही तर उगा आमच्या थोतरीत चपला नको रे आणू. मंगलाष्टक चांगलं नाही, नाही आमची इथं लय म्हणणार आहेत. म्हणलं तुझ्या इथं लय म्हणणार आहेत बापा, 7-8 भीमसेन जोशी तुझ्याच गावात जन्माला आले. ते ओरिजिनल भीमसेन जोशी बिचारे ते स्वर्गीय झाले, ते स्वर्गीय झाले. पण हे तुझ्या गावातले टोपण पुन्हा जन्माला आले इशी. पण त्याला म्हण शास्त्रातले म्हणी जाणं, ताईगण बाईगण हाताचा पाळणा केला, डोळ्याचा आयना केला. हे कशाला सोंग इतका रडायला? लोकांना नुकती खाऊ दे ना, कोणी मेलं की इथं. हो ना, पोरगी जाताना रडणं आणि तू मंगलाष्टक म्हणताना रडायला पांचटा. मंगल कार्य ना, सुरस नाही चौघडा वाजायला काऊन इवळायला तू. माझे मंगलाष्टक असतील का तिथं? तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लाभस्तेषां जयस्तेषां कृतस्तेषां पराजयो. काय मंगलाष्टक महाराज, आपलं शोधी जा ना, आपलं घरच्याचं इटन शेजाऱ्याचा बांगणीट. कशाला मानकुडाव घ्यायचं, जाईन ना मानकुड मोडून. आपण किती पवित्र राज्यातली माणसं आहेत, ज्ञानोबराय तुकोबरायच्या राज्यातली माणसं आहेत. हे भंगार डोक्यावर घेत जाऊ नका, टाळू फुटून जाईल, एखादीची फुटून जाईल टाळू. लग्न लागलं, लग्न लागल्याच्या नंतर काम आवरत नव्हता. पत्नीशी संग करायचं ठरलं आतकरे गुरुजी, पण बाई बाई होती. माझ्या वारकरी संप्रदायानं तुम्हाला देशाची श्रीमंती म्हणून बाल केले ना, याच्याकरता केलंय. तुम्ही इतक्या पवित्र आहात की तुमचा पवित्रपणा मोजण्यासाठी विधात्याकडे तर अजून आहे माझ्या माईनं. इतक्या पवित्र आहात. बाई किती पवित्र बाबाजी. तिनं काय सांगावा, तिनं सांगितलं, मालक मी तुमची अर्धांगिनी झाली, या शरीरावर तुमचा पुरेपूर अधिकार आहे, पण सूर्याचे किरण जोपर्यंत दिसतात तोपर्यंत पत्नीशी संग करता येत नाही. रात्रीची अवसरी व्यापारी जे निशाचरी. काही काही व्यवहार पशुपक्ष्यांचे रात्री असतात, आपले अर्थ दळणवळण व्यवहार दिवसा असतात, कामासक्त व्यवहार निशाचरी रात्री असतात. धर्मदंड काय बाई हुशार असेल तर त्याने सांगितलं, ही अडचण करतो प्रकाश. लगेच चुटकी वाजल्याबरोबर सूर्याला सांगितलं, ए जाय निघून. आणि 2:15 वाजता दिवस माळाला. बाबा काय साधू ताकद. 2:15 वाजता दिवस माळाला. बाईने सांगितलं, मालक रात्र झाली पण गंगेचं पात्र तर्पण करण्यासाठी आहे, गंगेचं पात्र स्नान करण्यासाठी आहे, गंगेचं पात्र अध्ययन करण्यासाठी आहे, गंगेचं पात्र वेदाध्ययन करण्यासाठी आहे, गंगेचं पात्र पुराण पठण करण्यासाठी आहे, गंगेचं पात्र शास्त्र पठण करण्यासाठी आहे, गंगेचं पात्र ज्ञानेश्वरी गाथा वाचण्यासाठी आहे, गंगेचं पात्र कर्मकांडातल्या लोकांना संध्या करण्यासाठी आहे, संसार करण्यासाठी. वारच संभाजी बाबा मुठीत दाबलं, कर 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 वारं दाबलं. त्याला कळ लागली. वाऱ्यानं सांगितलं, काय करू? नाव उचल. तारामंडळात नाव नेली, तारामंडळात नाव नेली. काय साधू ताकद हो, तारामंडळात नाव दिली. आता संसार करायचा. तिनं सांगितलं, आपल्या प्रापंचिक जीवनात पदार्पण केल्याबरोबर आपल्याकडं देवकार्य, शिष्टाचार, कुलाचार, देवधर्म करण्याची पद्धत आहे. डोळे झाकल्याबरोबर 5 मिनिटं विनंती केली की 33 कोटी देवता हजर झाल्या, पर सगळ्याच्या पाया. काय साधू गुरुजी, काय साधू. दृष्टांत संपला. दुपारची रात्र केली, गंगेतली नाव आकाशात नेली, 33 कोटी देवता एका सेकंदात बलिल्या. पण त्या साधूला काम नाही जिंकता आला, काम नाही जिंकता आला. इतका काम आहे हरामखोरे. विठाला त्या साधूचं नाव आहे मुनिश्री पाराशर.
पहा किती काम आहे बाबा, किती अवघड आहे, किती अवघड काम आहे. आणि ज्यानं काम जिंकलं का ती मात्र नराच्या यादीत माणसं आहे. 2 प्रसंग सांगतो बाबा आज फक्त दोन. एका मुलाचं लग्न झालं. सुंदर पत्नी मिळाली. रूपानं सुंदर म्हणत नसते बरं का. पुराणाची व्याख्या आहे, पत्नी ही रूपानं सुंदर नसती, गुणानं सुंदर असावा. गुणानं सुंदर असावा, गुणानं, रूपानं नाही. आपली संस्कृती कर्तव्याला मानणारी आहे, देखाव्याला नाही. बायको सुंदर किती दिसती त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती जीव लावती याला मानतात. कारण कर्तव्याला मानणारी बाई सुंदर किती दिसती त्याच्यापेक्षा सासऱ्याच्या पुढून जाताना किती लवून चोपून चालती याचे तिला मार्क असतात. बाई सुंदर किती दिसती त्याच्यापेक्षा नवऱ्याला दुसऱ्या देखता किती वचकटवाणी बोलती. आपल्या घरातली साखर संपली तर म्हणावं, अहो ऐकलत का 2 दिवसापासून साखर नाहीये, चहाची पावडर सुद्धा नाही. परवाला पाहुणे आले तर वरण घालण्यासाठी डाळ सुद्धा नव्हती. बरं हरभऱ्याची डाळ तर 15 दिवस झालं नाही आपल्याकडे. मागच्या सणाला डब्यातली पूर्ण डाळ संपली. आता उद्या 4 दिवसावर सण आहे, आपल्याला पुरणपोळी करावं लागेल. हरभऱ्याची डाळ सुद्धा संपली. बरं का, तुम्ही बाजाराला गेल्यावर लक्षात ठेवा, हे पवित्र स्त्रीचं बोलणं आहे. यानं पिशवी हातात घेतली आणि पिशवी घेऊन पुढं निघाल्यावर ही वाट्यावर आली. ऐकलं का, तुरीच्या डाळ्याच्या डब्याला इस्तू लागलाय, साखऱ्या चट जळालाय, हरभऱ्याची डाळ टिकला लावाय पुरती नाही, चालला हात हालीत. वा वा वा. अशी बायको ज्याला भेटली त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलं. तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलं. तुर्कस्तानच्या. दळेकरांना घोडीवर कोण्या बसावं, घोडा असू घोडी असू कोण्या बसावं. आता इथं घोडं बांधलेले संस्थांचं. संभाजी बाबा काही घोडे गायीपेक्षा गरीब, पण वरी बसल्यावर असे चलत येत, आलो आलोच म्हणते. 4थ्या दिवशी अस्थिरोग तज्ञाकडे जाऊन मनका नीट करून यावं लागतं. असे काही काही घोडे मनकेत ढिले करते. आणि काही घोडे इतके गोड, पहिली चाल, मधली चाल आणि तिसरी चाल. अशी घोडी घेतली मी एक, 3ही चाली नंबर 1, पण तिला 4थी खोड होती, मला माहीतच नाही. पहिल्या चालीन चालायची, मधल्या चालीन चालायची, तिसरी चाल 51-52ची स्पीड मोटरसायकलची. तांब्या सांडत नव्हता, असली घोडी. पण तिला एक खोड होती, लोंबकळलेल्या बोरी खालून जात होती. सारे बाळूचं सगळं नाकाड फाकाड चट्ट असं वरबडून जाणार होतं. मी उडी टाकली म्हणून जमलो नाही तर बाळ्या तव्हा डोळे गिळे फुटत होते. वैकुंठवासी बापूसाहेब मालक म्हणायचे, अशा घोडीवर बसण्यापेक्षा पाय पाय गेलेलं बरं. आयंदळ घोडी शे पायंदळ भला, आयंदळ घोडी शे पायंदळ भला, आणि अवकुशळ बायकुशे रणका भला. हे तुम्हाला मराठवाडी भाषेत सांगितलंय. कर्कसे संगते, कर्कसे संगते, कर्कसे संगते, कर्कसे संगते. दुःख उदार भाजती, दुःख उदार भाजती,
तसे संगती दुःख उदंड प्रजिती. सात्विक बायको भेटली बाबा त्या नवरदेवाला. सात्विक भेटली, सात्विक सदाचारी भेटली, पुण्यशील भेटली, पावन भेटली. माझ्या माईनो राग येऊ दे नका गिरगावच्या बाळ्याचा. घरातल्या लोकांवर प्रेम करणारी स्त्री लाखो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तिला प्राप्त होते. तिला काही गरज नाही कुठं जायची. मालकाचं दिवसात एकदा दर्शन घ्यायचं. सासू सासऱ्याच्या नाही पाया पडी तर फक्त टायमाला जेवायला देत जाय आणि लेकरायला चांगले संस्कार लाव. अशी बाई ज्या घरात असेल त्या घरामध्ये सगळ्या देवता नांदत असतात. सगळ्या देवता नांदत असतात. तुळशीला 111 प्रदक्षिणा पपेश बापाला म्हणली तुम्हीच पिठलं करा आणि मला चपाती वाढा. अरे बाप रे, म्हणजे काय काम झालं होतं. एक दुसरी गोष्ट सांगू माझ्या माईंनो, तुम्ही सुधारणं गरजेचं आहे. जी बाई दिवसात नवऱ्याच्या एकदा पाया पडती तिनं भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. बाबा मी माईकवर बोलतो, तुम्ही सगळी माणसं माझ्यावर प्रेम करत असाल म्हणून विश्वास ठेवताल अण्णा, पण एक तरी माणूस मला कॉलर धरून विचारीन बाळ्या तू कशाच्या आधारावर बोलायला. हवा निघून जाईन. मी वाचिल्याशिवाय नाही सांगणार. नवऱ्याच्या पाया पडणाऱ्या बाईच्या पंढरपुरातला मालक 9 बाऱ्या पाया पडा. तिचं नाव होतं लोपामुद्रा. लोपामुद्रा 3.5 घंटे सूर्य मुठीत दाबून टोला. मालकाला झोप लागली होती बाबा. तर मालक झोपीतून उठेपर्यंत काय सूर्याची मायवेली जायला जाऊच दिलं नाही. फक्त ताकद होती नवऱ्याचं दर्शन घेण्याची. महाराजाला काजू टाकून दूध देती आणि पपेच्या बापाला चहा काळा देईन. इतका काळ कसा माय बेकाराला असं नाही माहित नाही. काय बाई भेटली त्या नवरदेवाला. इतका सात्विक नवरदेव, इतकी सात्विक नवरी. काम जिंकला सांगतोय. काम जिंकल्याच्या नंतर अधिकार किती प्राप्त होतोय. नराच्या यादीत येतो माणूस. 2 पुरावे सांगणार तुमच्याकडे. फक्त 1 मिनिट त्रास देणार नाही तुम्हाला. परंपरा आहे इथं. कार्यक्रमाची सारखी रेलचेल आहे इथं. नाही आगाऊपणा. माणसानं काय करावं माहिती आहे का, मधल्या रानात काजू बदाम लावले पाहिजे. मधात बादड पडू द्याला आणि बांधाला येणं द्यालाय. हो, बांधाला आऊत गेल्या उभाट्या आऊत आणलं. हे जाणवलं बेटीत अडकून मुळलं. ह्या तिरपट आऊत झालं. तोंडात रुमणं गेलं. 3 एकर रान इकलं तरी थोत्तर मीठ नाही झालं. कशाला बांध करायचा. मधात काजू लाव ना, बदाम लाव, पिस्ता लाव, अंजीर लाव, मधात लाव ना. बांधाला येणार देतो. हो, आतमध्ये सांग ना 11च्या आधी काय सांगायचं होतं. 11 वाजल्यावर दळायला हे ते बांधकोर नाही. विठाला लग्न झालं. मांडव परतनीला मुलगी गेली. काय आता ते लग्न झाल्याच्या नंतर नवरदेवाच्या चित्तात 1-2 महिने नवरी असतीच. त्यातली त्यात ती माहेराला गेल्यावर कपाटात दिसती. तिकून आलेल्या जितक्या सप्रेम भेटी त्या सगळ्या सप्रेम भेटीत दिसती. जगात दिसती, गिलासात दिसती, बशीत दिसती, वाटीत दिसती, तांब्यात दिसती. कारण ते तिकून आलेल्या असतात ना त्या फुकट्या वस्तू. त्या सगळ्या वस्तूत दिसती तिकडे गेल्यावर. आणि ते काय लग्नाचा कारभार 2-4 वर्षाची हिसाबात असतो बाबा. लय अवघड कारभार आहे. लग्न 1-1.5 वर्ष काय जीव लावतात बाबा. हो, मग लग्न झालेले मग घेतल्यावर लय तुमची खसखस पिकली. हा, तुम्ही लय मारुती राहायचे चुलते आहेत का. तुमच्या तोंडावर किती वरखांडे आहेत ते तोंड पाहिल्या पाहिल्या कळत आहे. दुसऱ्याची वळी फुकल्या लय हसू येतं तुम्हाला. हे तुम्हाला राग येईन म्हणून मी अवघे आलो, पण तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा. विठाला विठाला एक 1.5 वर्ष बापा बापा काय जीव. थकून आलात का. हातपाय दुखतेत का थोडेसे. चोपून देऊ का. गरम पाण्यानं धुता का. थोडा आराम करता. लाईट गेली मी वारा घालू का. म्हणलं कायमचा नको घालू.
थोडं दूध, चहा, ॲसिडिटी झाला असेल तर काळा चहा. हे संसार सुरुवातीला इतका गोड आहे की साखरेचंच आळं, इतका संसार गोड. आणि त्या संसारात एखादं पोरग नाही तर पोरगी व्हावा, 50% तुकडाच, अर्धा आळं मातुड्याच होते. 50% प्रेम नवऱ्यावर आणि 50% प्रेम पोरावर. आणि पोरग मोठं होऊन आणणं त्याला पोरग व्हावं. 50% प्रेम नातवावर आणि 50% प्रेम पोरावर. म्हाताऱ्याच्या आणि कुत्र्याच्या आखाड्यावर भाकरी संगच. हो, कधी कधी म्हातारं चुकून कुत्र्याच्या खातं याच्या कुत्र्याला देत. कशा हसत बघा. मी नाही सांगत फलकट तो संसार येथे सार भगवंत. देहूतल्या मालकांनी सांगावा हा प्रपंच फलकट आहे. महाराज या फलकट प्रपंचात गुरुवर्य बाबा तो नवरदेव पडला. नवरी माहेरी गेलेली होती. आईला विचारलं, आई आजी येणार होती का? नाही आली रे बाळा, उद्या येईल, परवा येईल, काय ताने. दिवस माळेपर्यंत 7, 7:30, 8 वाजेपर्यंत नवरदेव घरात थांबला. आणि आईचा आणि बाबाचा डोळा चुकून नवरदेव बाहेर पडला. तर असा बाहेर पडला की चलत चलत सासरवाडीच गाठली. काम नाही अंगिया, कामावर जनजय प्राप्त केला तो नराच्या यादीत. जाता जाता एक नदी आडवी लागली. नदी तुडुंब भरलेली आहे. नवरदेवाला पोहता येत होतं का नव्हतं मला काही माहित नाही, पण इतकं पत्नीवर प्रेम, इतकं बायकोवर प्रेम. नुकतंच लग्न झालं 10-12 दिवसापूर्वी. धाड देशी उडी टाकली नदीत. मला असं वाटतं जीव जाण्याच्या भीतीने हातपाय हालीतच माणूस. बऱ्यापैकी हातपाय हालिले. अर्ध नदीचं पात्र पार करता आलं, पण पुढचं पात्र पार करत असताना लक्षात आलं मायबाप इकडं, पातळचा पद्या देणारी तिकडं, आणि आपलं नदीत रामनाम सत हिंदमेल कजिते. हे नवरदेवाच्या पक्क लक्षात आलं. पण कर्मनोगती एक आधार मिळाला. पाण्यातल्या माणसाला काडीचा पण आधार फायद्याचा असतो. पाण्यातल्या माणसाला तुम्हाला नदीत माणूस जर, आपलं विहिरीत माणूस जर पडला तर त्याला चांगला माळीचा दोरा, एक जण नुसती माळ सोडायची, तितकी जरी आधार धरली तर तो बुडत नाही. पाण्यातल्याला काडीचा आधार म्हणायची जुनी माणसं. शिकलेली नव्हती पण हुशार होती. त्याला एक आधार भेटला त्या नवरदेवाला, आणि तो नवरदेव त्याच्या आधारानं पलीकडे गेला. गंगा कुठलंही पाणी काही वस्तूला बाहेर फेकून देत असते. फेकून दिलं, पलीकडे गेले. आणि पलीकड नदीच्या पात्राच्या पलीकडे गेल्यावर सुस्कार सोडा, वा जमलं बापा, नाही तो मरत होतो. पण आधार कशाचा होता? मड्याचा. एक माणूस मेला आणि ते मेलेला माणूस नदीत टाकून दिलता. अंत्यविधीचा प्रकार आहे बाबा आपल्याकडं. भारत देशामध्ये पुराण प्रणालीमध्ये 3 अंत्यविधी आहेत. एक मातीत टाकणे म्हणजे पुरणे, इस्तवात टाकणे म्हणजे दहनविधी, आणि उत्तर भारतामध्ये प्रेत जर नद्या तुडुंब भरलेले असतात तर त्याला सदाव्रत नावाचा विधी म्हणतात. त्याला पाण्यात सोडून देतात आणि प्रेत पाण्यात सोडलेलं होतं. 2-4 दिवसाचं प्रेत होतं, सोडून गेलेलं होतं, कुजून गेलेलं होतं. पत्नीचं प्रेम इतकं दाटून आलं होतं की त्या प्रेमापोटी त्या मऱ्याचं बऱ्यापैकी मांस याच्या अंगाला लागलं होतं, नवरदेवाच्या अंगाला लागलं होतं अंगाला. आणि पलीकडे गेले. पण ते काही कळतच नव्हतं. कारण इतका भाव वाढला होता, इतकं प्रेम वाढलं होतं. बायकोशिवाय विश्वातलं काहीच दिसत नव्हतं. अहो, मरण दिसलं नाही तर बाकी काही दिसत असेल का? आणि मग ती नदी ओलांडून धोधो पुढे पाऊस सुरू झाला आणि सासरवाडीत प्रवेश केला. पण कर्मनो गहनगोती सासरवाडीत प्रवेश केल्याबरोबर थोडासा पाऊस सुरू झाला. काळोखा अंधार आहे आणि त्या अंधारामध्ये आता काय वाजवा. मोठा वाडा होता, बऱ्यापैकी कडी वाजली, पण कुणी दार उघडायला तयार नाही. वाड्याला येडा घालीत होते. वाड्याला येडा घालता घालता एका अपसवे खिडकीतून, म्हणजे सव्य अपसवे, डावी किंवा उजवी, एका बाजूच्या खिडकीतून एक दोर लोंबलेला होता. आणि त्या दोराला धरून ते नवरदेव वरी गेला. वरी गेल्याबरोबर खिडकीतनं आत उडी टाकली. पावलाचा आवाज झाल्याबरोबर सासूबाईच्या लक्षात आलं काय वाजले. जुन्या काळातली सासू होती. तिनं दिव्याची वात पुढे केली आणि वातीच्या प्रकाशात पाहिलं तर जावा येत. तिनं पटकन भिंतीकडे तोंड केलं, कारण ती जुन्या काळातली सासू होती ना. वाक्य नीट ऐका. ती कोण्या काळातली सासू होती? जुन्या काळातली. एक या भारत देशाची संस्कृती किती पवित्र आहे सांगू माझ्या माईंनो. बाबा तुम्हाला तर खूप अनुभव आले असतील.
मी 4453 गाव आहे माझं आजचं. ज्या गावाला पहिल्यांदा जातो ते गाव मी यादीत घेतो. 4453 गावं आजच्यानं पूर्ण झाली. तर बऱ्यापैकी एखाद्या बैठकीत वगैरे असं बसायला भेटल्याच्या नंतर जुन्या माऊल्या दर्शना करता येत असतात. वयस्कर माऊले, त्याच्यातली एखादी माऊली माझ्या आजीसारखी असेल, माझ्या आईसारखी असेल, मग त्यांना आम्ही बसा म्हणावं. बसा म्हटल्याच्या नंतर तिकून सुनबाईनं त्यांच्या चहा, दूध, कॉफी काय असेल ती आणावा. मग आता ती बऱ्यापैकी जे कप सगळ्यांच्या हातात दिल्यावर 1-2 कप उरावा. मी सरळ म्हणावं, आजी घ्या घ्या, माझ्या आजीसारख्या आहेत तुम्ही घ्या, माझ्या आईसारख्या आहेत घ्या तुम्ही घ्या. पण बाबा, जरी त्या आजीनं त्या बाईनं हातात कप घेतला तर ती महाराजाच्या तोंडाकडे बघून कधीच चहा पित नाही. ती भिंतीकडे पलीकडे तोंड करणार आणि चहा पिणार. इतकी पवित्र संस्कृती भारत देशाची, इतकी पवित्र संस्कृती. काय श्रीमंत आहात माझ्या माईनं तुम्ही, किती श्रीमंत आहात, किती श्रीमंत. आणि अशी ती जुन्या काळातली पवित्र सासू ती का लगेच म्हणली होती का, बाईन जावाई कोणी कोण आलात आणि मान कशाचा आलात आणि दररोज आता लावेलच होता आणि कोणी कोण उतारलात. त्या जावायला फुकून द्यावा आणि हिला पैठणच्या तळ्यात टाकावा. दोन्ही पानचेटाची कारभारी. जुन्या काळातली स्त्री होती. दिव्याच्या वातीच्या प्रकाशात पाहिलं जावाई हळूच कुंदपत्या पावल्यानं पाठीमागे माझघरात आली. माझघर सांगता येईल का? किती कीर्तन करा, कीर्तन ऐकल्या सुधारतान. माझघर किती महाराज मेल्यावर पहिली गोळी मला घाला. राणीवासा सांगता येणार नाही, माझघर सांगता येणार नाही. दुसऱ्याचे शब्द अंगावर घेतले ना तुम्ही, आपले फुकून दिले आणि शेकत बसले. चला इथून सुरुवात आहे आपली. असू द्या. माझघरात गेल्या. माझघरातून पडवीत पोचल्या, पडवीतून शयन कक्षात पोचल्या आणि हळूच आवाज दिला, रत्नमाला, ए रत्नमाला. काम क्रोध नाही अंगी सांगायलो, ए रत्नमाला. काय गाई? रत्नमाला, जावाई आलेत. डोळे उघडले आणि सांगितलं, ही वेडीस की काय? मध्यरात्र झाली, रात्रीचे 1:30-2 वाजलेत. पाऊस धोधो पडतोय, मोठं दार बंद आहे. कारण त्या वाड्याचं दार उघडत असताना बाबा जी आरगळ होती का आगळ म्हणायची, ही आगळ ओढताना कर 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 वाजत होती. त्यावेळेला बाहेरच्या 2 वाड्याला आवाज जात होता आणि आगळ काढली नाही, दार उघडलं नाही. आले कसे मालक? आईनं सांगितलं, रत्नमाला, मी फक्त दिव्याच्या प्रकाशात पाहिले, मी काही जावाई बापूंना बोलले नाही. आता तू बोल. संध्याकाळी झोपताना मशाली विझून झोपत होते. ती मशाली पेटवली आणि मशालीच्या प्रकाशात आपल्या पतीला रत्नमालेनं पाहिलं. त्या नवरीचं नाव होतं माझ्या माईंनो रत्नमाला. रत्नमालेनं आपल्या मालकाला पाहिलं. विचारलं, मालक तुम्ही आलात? कसे आलात? कसे आलात? काही नाही, धोधो पाऊस चालू आहे, पण तू मला दोर सोडला होतास ना. मशालीच्या प्रकाशानं त्या खिडकीकडे गेल्याबरोबर बाबा काळा ठिकर भुजंग होता. सर्प होता, सर्प. अंगाला माणसाच्या, मेलेल्या माणसाचं मांस लागलेलं होतं. अतकरी गुरुजी, मेलेल्या माणसाचं, हरिबुवा, मेलेल्या माणसाचं मांस लागलेलं होतं. महाराज, काय पवित्र माऊली असेल ती या महाराष्ट्रात, ती या भारत देशातली. मशाल भिंतीच्या रकान्यात अडकून दिली. मांडी घालून बाबाजी ती बाई नवऱ्याच्या पुढे बसली आणि तिने हात जोडे, मालक, ह्या कातड्याच्या बायकोसाठी जीव मुठीत धरून मड्यावर बसून आलात. ते मड जर हातातलं निसटलं असतं तर आजच्या तिथीला 1 वर्षाला तुमचं पुण्यस्मरण करावं लागलं असतं. वाक्य दुसरं एक वापरलंय, मालक, ते मड हातातून निसटलं असतं तर तुम्हाला बऱ्यापैकी पोहता येत नाही मालक. ते मड जर हातातलं निसटलं असतं तर उद्या सकाळचा सूर्य पाहत असताना माझे 14 मान संपले असते. 14 मान. माझ्या माईनो, मी नवऱ्याविषयी इतका आदर तुम्हाला का सांगितला? कारण या भारत देशातल्या स्त्रीच्या कपाळावर कुंकू आहे तोपर्यंत तिला 14 मान असतात. 14 मान असतात.
ज्या दिवशी माझ्या पवित्र महाराष्ट्रातल्या माऊलीचे मालक जात असतात, ते 14ची 14 मान 3 दिवसात संपत असतात. पहिला मान जातो संभाजी बाबा. मालकाला बाहेर काढल्याबरोबर गावातल्या एका भावकीतली विधवा स्त्री जवळ येते आणि ती विधवा स्त्री त्या जिचे मालक आंघोळी करता बाहेर काढे, तिचं कपाळ तिच्या ती पदरानं पुसून टाकते. एक मान जातो. ज्या वेळेला तिचे मालक मशानभूमीत पेटवायला नेत असतात, पेटवल्याच्या नंतर ही सगळी भावभावकी दारात येते का बाबा, त्यावेळेला गळ्यातलं मंगळसूत्र आणि पायातले जोडवे हे 2 मान भावकीची माणसं दारात यायच्या अगोदर काढून घेतात. रत्नमाला आपल्या पतीला सांगते, मालक, त्या प्रेतानं जर साथ सोडली असती तर उद्या सकाळच्या सूर्योदयाला माझी 14ची 14 मान संपले असते. मालक, एक लक्षात ठेवा, मालक, तिथून कसेबशी तुम्ही इथे आलात, हा काळा ठिक्कर भुजंग आहे. त्या भुजंगाचं विष खिडकीच्या गजांना लागलं होतं बाबा. तर गजाचे तुकडे पडले होते. इतकं भयानक सापाचं विष होतं. या सापानं जर तुम्हाला दंश केला असता तर अर्धावट जळालेल्या लाकडाचा जसा संभाजी बाबा कोळसा होतो का, तसा माणसाचा कोळसा होत असतो काही सापाच्या विषयानं. मालक, काय पाहिला असतो मी तुमच्याकडे. मालक, गेल्या 14 दिवसापूर्वी माझं लग्न झालंय, माझ्या पदरात काय पडत होतं. मालक, मोठ्या हौसानं तुमच्या आईबाबानं तुमचं लग्न केलंय, त्यांच्या जीवनात काय पडत होतं. एक बोलू मालक, काथाड्याच्या बायकोवर जर तुम्ही जीव मुठीत धरून इथपर्यंत आलात, काथाड्याच्या बायकोवर प्रेम करत असताना तुम्ही सापाला धरून वरे आलात, इतकं प्रेम जर तुम्ही पंढरीतल्या मालकावर केलं, इतकं प्रेम जर तुम्ही पंढरीतल्या मालकावर केलं, तर चंद्र सूर्य तोपर्यंत तुमचं नाव जिवंत राहील. आणि त्या रात्रीच्या 2:15 वाजता गोपुराचं पाणी खाली पडत होतं पावसातून. बाबाजी ते पाणी उजव्या हातावर घेतलं आणि संकल्प सोडा. रात्रीच्या 2:15 वाजता रत्नमाला नावाच्या स्त्रीला त्या पतीने बहीण मानलं. बहीण मानलं, बहीण. त्या साधूचं नाव आहे तुळशीदास. आज चंद्र सूर्य येतोपर्यंत त्या व्यक्तीने केलेलं काव्य जगातली लोक वाचतात, आपलं सगळं जीवन सुधारतात. चंद्र सूर्य येतोपर्यंत नुसता नर नाही तर नराच्या बाप आहे तुळशीदास. पण जय आधी कशावर प्राप्त केला, आधी कामावर जय प्राप्त केला, म्हणून ते या यादीत आले. म्हणून मालक पहिल्या कडव्यात काम क्रोधे नाही अंगे, काम क्रोधे, काम क्रोधे नाही अंगी.
लोकांची ताकद ही आहे. मी एका कार्यक्रमावर अधिष्ठानावर कीर्तनाला आलतो बाबाजी, संभाजी बाबा. एक कीर्तन समाध्यांपाशी वरी गडावर झालं, एक कीर्तन एका कीर्तनात. त्यावेळेला त्या समाध्या पाहण्यात आल्या. राजे हो, सकाळचा सूर्योदय झाल्याच्या नंतर त्या नारायण गडावर पडलेले किरण प्रसन्न होत असताल, की सूर्य प्रसन्न होत असेल, की कामावर जय प्राप्त करणाऱ्या साधूंच्या समाधी धनावर सूर्यांचे किरण पडत असतात, त्यावेळेला सूर्य प्रसन्न होत असेल, तो पवित्र होत असेल, तो पुनीत होत असेल. इतका अधिकार असतो या लोकांचा. एक 95 वर्षाचं म्हातारं घोड्यावर बसलो, शिकारी करता वनात गेलं. काय अलीकडच जंगलात जात असताना जाता जाता एक छोटासा आश्रम लागला तळेकरांना, आणि त्या आश्रमाच्या पुढे एक लहानशी चूल मांडलेली आहे, आणि त्या चुलीवर एक मुलगी मस्के साहेब स्वयंपाक करत होती, भाकरी टाकत होती. जुन्या काळातली मुलगी होती. 95 वर्षाच्या म्हाताऱ्याने स्वयंपाक करणारी जंगलातली मुलगी पाहिली, आणि त्या 95 वर्षाच्या म्हाताऱ्याला त्या 12-13 वर्षाच्या मुलीसोबत लग्न करण्याची इच्छा झाली. काय 13, 14, 15 काय वय असेल ते. आता शासनानं 18 वर्षाच्या पुढे सांगितले. त्याचं पालन केलं पाहिजे. आवाज दिला, कारण ते म्हातारं काही मंदिरात बिडे वाढणार नव्हतं. ते म्हातारं काही तंबाखू खाऊन कुठं कोपऱ्यान थुकणार नव्हतं. ते म्हातारं काय कोणाच्या सोयरीकी मोडणार नव्हतं. लय म्हातारे काय काय करामती. अहो, काय म्हातारे 5वीच्या पोराला बिडी पेटून आण, आणि बिडी इतकी इमानदार आहे, ती झुरका आणल्याशिवाय पेटतच नाही. काय म्हातारी करामती. ते म्हातार तसं भारदस्त म्हातार. म्हातारं ज्या घोड्यावर बसत होतं, त्या घोड्याच्या टापाचा आवाज ऐकल्याच्या नंतर वाघ आणि सिंह बाबाजी जागच्या जाग्या चोपत होते. इतकं भारदस्त म्हातारं. भाकरी करता करता उठली, आवाज दिला, बाबा राजे आलेत बाहेर. झोपड्यातून बाप वाकत वाकत बाहेर आला. जंगलात बंगला थोडाच असतो साहेब, बंगला थोडाच जंगलात. वाकत वाकत, जी माय बाप. मुलगी कोणाची आहे? माझीच आहे. तिच्यासोबत मला लग्न करायचंय. 2 वर्ष आम्हाला लग्न करायचं नाही. पोरीचा बाप काय म्हणला? 2 वर्ष लग्न करायचं नाही. वाक्य दुसरे बाबा, दुसरे, पण ह्या पुढे असल्यामुळे मी वापरू शकत नाही ते वाक्य. 95 वर्षाचं म्हातारं रागातच घरी गेलं. बापाचा उतरलेला चेहरा 22.5 वर्षाच्या पोरानं पाहिला. 22.5 वर्षाचा तरुण मुलगा. काय झालं बाबा? काय नाही बाबा, नरोश आहेत. शिकार मिळाली रे, पण दिली नाही. शिकार मिळाली पण दिली नाही. कोणती शिकार आहे? अमक्या ठिकाणी एक जणाची मुलगी होती, लग्न करण्याची इच्छा झाली. ठीक आहे. ज्या घोड्यावरून बाबा उतरले त्याच घोड्यावर पोरगं बसलं 22 वर्षाचं, आणि घोड्याला टाच मारली, कानात सांगितलं, हे अश्वराज, बाबा जिथं थांबले तिथं चल. चांगल्याच्या ताब्यातलं घोडं होतं ते. चांगल्याच्या सानिध्यातले जनावर गोड असतात राजे. गुरुवर्य चातुर्मासी महाराजांच्या सानिध्यात राहिलेलं कुत्र एकादशीचं व्रत करीत होतं. राजूर गणपतीच्या बाजूला गाव आहे. त्या गावामध्ये कुत्र्याची समाधी याद करे गुरुजी.
मधल्या एकादशीला परिसरातले लोक कुत्र्याच्या समाधीच्या पाया पडायला जातात, कारण ते कुत्र एकादशीच्या दिवशी भाकरी खात नव्हतं. पंचांगकर्त्याचा वाद बाबा त्या कुत्र्यानं मिटिलता. ते चातुर्मासी महाराजांचं कुत्र. आजही प्रत्येक वारीला आमच्या प्रांतातला माणूस जर पंढरपूरला गेला तर ठाकूरबाच्या घोड्याच्या समाधीच्या पाया पडतात. ठाकूरबाचे घोडे एकादशीच्या दिवशी चारा खात नव्हते. काय प्राणी, काय प्राणी. मोठ्या लोकांच्या सानिध्यातले कुत्रे, मोठ्या लोकांच्या सानिध्यातले जनावरं अधिकारी असतात. महाराणा प्रतापाचा धर्मनिरपेक्ष राजाचा घोडा चेतक चंद्र सूर्य येतोपर्यंत त्याची कीर्ती. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा विशाल नावाचा घोडा, कृष्णा नावाची घोडी चंद्र सूर्य येतोपर्यंत जिवंत. महाराज हे चांगल्यांच्या सानिध्यात लोक होतील, चांगल्याच्या सानिध्यात. कीर्तनाला म्हातारी निघाली आणि कुत्र पाळलेलं होतं, त्याला भाकरी टाकली. नाही टाब्या, कुत्र्यात नाव टाब्या. ए टाब्या, आम्ही कीर्तनावून येऊस तर हालायचं नाही. कुत्र गेट मधीच, आणि पोरानं मागच्या खिडकीतून 3 क्विंटल सोयाबीन इकली. आता कुत्र चांगलं का पोट्ट चांगलं? कुत्र गेट मध्येच बसून, आणि ज्या पोरासाठी बापानं ज्याच्या नाही त्याच्या उदाऱ्या बुडिल्या आणि याला संपत्ती कमवून ठेवली. हे कीर्तनाला गेलं की पोरान सोयाबीनचे तुकडे मागच्या खिडकीतून टाकले. चांगल्याचे कुत्रे पण चांगले हो. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरी, दयाचे पुतरी परी भले, दयाचे पुतरी भरी भली, दयाचे पुतरी भरी भली. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, तयाचे कुतरी परी भले. अधिकारी लोकांच्या दारातलं कुत्र होऊन राहिलेलं परवडतं. भंगिऱ्याचा मालक पण व्हायचं नाही. निचाचे चाकर, निचाचे चाकर, निचाचे चाकर, निचाचे चाकर. चुकलिया खाती मार, चुकलिया खाती हलकाटाचा सेवक झाला, चुकलं की खपके खातो. म्हणून चांगल्याचं कुत्र झालेलं परवडतोय. घोडं होतं ते, घोड्यावर 22 वर्षाचं 22.5 वर्षाचं भारदस्त पोरग बसलं. टाच मारल्याबरोबर त्या आश्रमापुढं घोडं उभं राहिलं. बाबा त्या मुलीनं 22 वर्षाचा तरुण पाहिल्यावर तिच्या अंतःकरणातला भाव जागा झाला आणि मनात विचार केला, हा जर पती भेटला तर किती बरं होईल. आणि तितक्या मनात येणं आणि तेवढ्याच अवकाशात तोंडातून वाक्य पडणं, माय. बाबांना बोलवता, ए माय. माय शब्द पडला. पोरगी वाकत आतमध्ये गेली. बाबा, एक राजकुमार आलेत. बापानं तोंडावून हात फिरीला. जुन्या काळातली मुलगी होती, अंगाला कापरं भरलेलं होतं. बापानं हृदयाशी धरली, बाई त्या राजकुमाराशी लग्न करण्याची इच्छा आहे. तिनं सांगितलं, बाबा इच्छेचा प्रश्न हा नंतरचा झाला, पण घोड्यावरून उतरायच्या अगोदर ते मला माय म्हणाले. माय का म्हणाले? आवडी बापाला होती. बापाला आवडेल स्त्री कोण? माय. माय होती. मला माय म्हणाले. ठीक आहे, बाहेर आले. प्रणाम राजकुमार, प्रणाम. आमच्या बाबाला माझ्या या माईशी लग्न करण्याची इच्छा आहे. बाप हुशार होता, आताच्या बापायवानी. मधल्या काळातले जरा हिशोबात लग्न करीत होते. मोठ्यानं सांगितलं की पोरगी देत होते. आता बाप लय हुशार झाले. ती किती बायोडाटे टाक, मोबाईल हँग झाले बायोडाटे टाकू टाकू, तरी पोरीचा बाप ते पाहीच ना. हा, ते डिलीट. पोरीच्या बापाने एक वाक्य वापरलं, राजकुमार
या पोरीचे वडील जर तुम्ही असायले तर 95 वर्षाच्या वयोवृद्धाला देताल का? भाकरी करायला जे पाणी घेतलं होतं ना चुलीपाशी, भाकरी करायला जे पाणी घेत असतात ना तुम्ही पातेल्यात, कशात भाकरी करताना, पोळ्या करताना पाण्याची गरज नाही, आधीच उंडा तिंबीचा कणकीचा गव्हाचा, पण भाकरीला प्रत्येक वेळेस पाणी घ्यावं लागतं, लावावं लागतं. तर ती भाकरी करायला जे पाणी घेतलं होतं ते पाणी घेतलं आणि चुलीतल्या अग्नीकडे पाहून संकल्प सोडला. 22 वर्षाचं तारुण्य बापाला दिलं आणि एका सेकंदात 22 वर्षाचं पोरगं 95 वर्षाचं झालं. पोरीच्या बापाला सांगितलं, ज्या म्हाताऱ्याला मुलगी देत नाहीत ते माझ्या वयात गेलेत आता, आणि त्यांचं वय मला आलंय, आता पोरगी द्यायला काय हरकत आहे. पोरीच्या बापला हुशार होता. पोरीच्या बापानं सांगितलं, माझी मुलगी जरी त्यांना दिली, तिला जरी मुलगा झाला तर तो मुलगा 2 नंबरचा आहे, 1 नंबरचे तुम्ही आहेत आणि 1 नंबरचा राजा असतो. पुन्हा पाणी हातावर घेतलं आणि चुलीपाशी पाणी सोडून दिलं, जन्मभर खुर्चीवर बसणार नाही, राज्याचा त्याग. तरी पोरीचा बाप हुशार बाबा. पोरीच्या बापानं सांगितलं, आदा कदा तुम्हाला जर कोणी मुलगी दिली लग्न झालं तर तिला झालेला मुलगा गादीवर बसायचा मानकरी होईल, माझ्या पोरीची लेकरं तुमच्या चपला सांभाळतील. पुन्हा पाणी घेतलं आणि संकल्प सोडा, अजन्म ब्रह्मचारी राहील. जो बाबांकडे वसा आहे तो वसा त्या मुलांनी. बाबा तरी पोरीचा बाप पोरगी देत नाही. का देत नाहीत? तुमचं तारुण्य, तुमचं जीवन माझ्या मुलीमुळं मातीत गेलंय, याच्याकरता तुम्हाला बाईचा राग येईल आणि माझ्या पोरीला तुम्ही शस्त्र घालून मारताल. त्याच दिवशी 4था संकल्प सोडा, जीवनभर बाईवर शस्त्र धरणार नाही. अशा 4 प्रतिज्ञा ज्याच्या भीषण होत्या, विठ्ठल त्याचं नाव होतं पितामह भीष्माचार्य. गोरज मुहूर्तावर लग्न लागलं. बाबा अंतरपटाचा एक कोपरा धरण्यासाठी द्रोणाचार्य होते. द्रोणाचार्य मंगलाष्टक म्हणण्यासाठी पृथ्वी जितके देश ते सर्व देशातला शिक्षण महर्षी होते. त्या शिक्षण महर्षाचं नाव आहे महर्षी सांदीपनी. पंढरपुरातले मालक ज्यांच्याकडे शिकले ते शिक्षण महर्षी. किती मोठा असेल कल्पना करा. तुम्ही आणि मी इथं सगळेजण बसलो तर आपल्याला कोण्या दिवशी चालू बोलू द्यायचंय आणि कोण्या दिवशी आपलं अस्तित्व संपायचं, ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. एक सोपी गोष्ट सांगू, किती कूलर लावल्याच्या नंतर इतकं थंड होईल, पण 5 सेकंदात महाराष्ट्र थंड करण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याला पंढरीतला मालक म्हणतात. या पृथ्वीवरचे सगळे झाडं हलवायची ताकद ज्याच्यात आहे त्याला पंढरीतला मालक म्हणतात. आणि हा जगाचा बाप ज्यांच्याकडे शिकायला गेला त्यांना शिक्षण महर्षी